राज्यात एसटी महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरण प्रक्रियेदरम्यान अधिकृत केंद्रांकडून प्रवाशांकडून जादा पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। सांगलीत विविध जिल्ह्यात प्रवाशांकडून ठरलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम घेतली जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे। एसटी महामंडळाने सवलतीच्या प्रवासांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड प्रणाली सुरू केली। नवीन कार्डसाठी 199 रुपये तर जुन्या स्मार्ट कार्ड धारकांसाठी 149 रुपये दर निश्चित करण्यात आलाय। मात्र काही अधिकृत विक्रेते अतिरिक्त शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर भूमिका घेतली आहे। जादा दर आकारणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील असा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान राज्यभरात 3000हून अधिक अधिकृत विक्रेत्यांमार्फत एनसीएमसी कार्ड वितरण सुरू असून महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांची नोंदणी सुरू आहे। तर सवलतीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ही डिजिटल प्रणाली लागू करण्यात आल्याचं एसटी महामंडळाकडून सांगण्यात आलंय। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सर्वाधिक 108 जागा जिंकत मोठे यश मिळवले असले तरी बहुमताचा आकडा गाठता न आल्याने राज्यातील सत्ता स्थापनेवर पेच निर्माण झाला आहे। तर सरकार स्थापनेसाठी विजय यांना 2 वेळा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अरळेकर यांची भेट घेत दावा केलाय। मात्र अद्याप त्यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळालेलं नाही। तर काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला असला तरी बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ अजूनही अपुरे असल्याचं सांगितलं जाते। राज्यपालाकडून कायदेशीर सल्ला घेतला जात असून विजय यांच्याकडे आवश्यक संख्याबळ असल्याबाबत खात्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान राज्यघटनेनुसार त्रिशंकू विधानसभेच्या परिस्थितीत राज्यपालांना सरकार स्थापनेसाठी पक्ष किंवा आघाडीला निमंत्रण देण्याचा अधिकार असतो। अनेक घटना तज्ज्ञांनी बहुमत चाचणी ही विधानसभा सभागृहातच व्हायला हवी असे मत व्यक्त केले। तर सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचाही यावेळी उल्लेख केला जातोय। पंजाबमधील मोहाली येथे अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या धाडीमुळे मोठ्या हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। आयटी व्यावसायिक नितीन गोहल यांच्या खरारमधील वेस्टर्न टावर येथील फ्लॅटवर ईडीचे पथक पोहोचताच 9व्या मजल्यावरून नोटांनी भरलेल्या 2 बॅगा खाली फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे। प्रत्यक्षदर्शीनुसार बॅगा खाली पडताच परिसरात 500 रुपयाच्या नोटा विखुरल्या गेल्या। यानंतर ईडी अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या बॅगा ताब्यात घेतल्या। प्राथमिक माहितीनुसार या बॅगांमधून सुमारे 21 ते 25 लाख रुपयाची रोकड जप्त करण्यात आल्याची चर्चा आहे। मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही। ही कार्यवाही कथित आर्थिक गैरव्यवहार आणि रिअल इस्टेट प्रकरणाशी संबंधित असल्याचं सांगितलं जाते। मोहालीसह चंदीगड आणि पतियाळा येथेही ईडीकडून एकाच वेळी छापेमारी करण्यात आली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील 13 अनधिकृत शाळांची यादी जाहीर करताच पालकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। 2025 ते 26 शैक्षणिक वर्षात या शाळा विनापरवाना सुरू असल्याचे निदर्शनात आल्यानंतर महापालिकेने ही कार्यवाही केली। महापालिकेने जाहीर केलेल्या यादीमध्ये बिंबवेवाडी, येरवडा, कोंडवा, हडपसर, लोहगाव, उंडरी आणि आंबेगाव परिसरातील शाळांचा समावेश आहे। पालकांनी 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षांसाठी आपल्या पाल्यांचा प्रवेश अशा अनधिकृत शाळांमध्ये घेऊ नये असा स्पष्ट आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले की अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं। त्यामुळे शाळेची शासन मान्यता आणि नोंदणी तपासूनच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी। संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना अशा शाळांवर कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या। बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात शेतात सावलीसाठी उभारलेल्या मंडपामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने एक दुर्दैवी घटना घडली आहे। कांदा काढणीचं काम सुरू असताना मंडपाच्या लोखंडी अँगलला करंट लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य 3 जण गंभीर जखमी झालेत। ही घटना काठे वस्ती व परिसरात बुधवारी दुपारी घडली। मिळालेल्या माहितीनुसार उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतात तात्पुरता मंडप उभारण्यात आला होता। मात्र मंडपावरून विद्युत वाहिनी गेल्याने त्यामध्ये विद्युत प्रवाह उतरला। रेणुका किरण काटे या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सुनीता काटे, प्रियंका काटे आणि आनंद काटे हे जखमी झालेत।
जखमीवर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन भेट देत पंचनामा केलाय। पुढील तपास सुरू आहे। तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। अमेरिकेतील न्यू जर्सी येथील नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ युनायटेड एअरलाइन्सच्या बोईंग 767 विमानाचा ट्रक आणि हायवेवरील लाईट पोलला धडक लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। लँडिंग दरम्यान विमान अत्यंत कमी उंचीवर आले आणि त्याचा भाग महामार्गावरील ट्रकला धडकला। या घटनेचं डॅशकॅम व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मिळालेल्या माहितीनुसार युनायटेड एअरलाइन्सचे फ्लाईट UA169 हे इटलीतील व्हेनिस येथून नेवारकडे येत होते। तर लँडिंगच्या अंतिम टप्प्यात विमानाने महामार्गावरील लाईट पोल आणि बेकरीचा मालवाहू ट्रकला धडक दिली। या दुर्घटनेत ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून विमानातील 221 प्रवासी आणि 10 कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही। विमान सुरक्षितपणे विमानतळावर उतरवण्यात आले। तर घटनेनंतर अमेरिकेचे FAA आणि NTSB या संस्थेने चौकशी सुरू केली। विमानाच्या लँडिंग प्रक्रियेत नेमकी काय चूक झाली याचा तपास सुरू असून विमानाच्या क्रूला तात्पुरते सेवेतून दूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। कोल्हापुरातील राजकीय वातावरण आता पुन्हा एकदा तापलं असून मंत्री हसन मुश्रीफ यांना आमदार शिवाजीराव पाटील यांच्यावर 100 कोटी रुपयाचा अब्री नुकसानाचा दावा दाखल करण्याचा इशारा दिलाय। नोटाबंदीच्या काळात कोट्यवधी रुपये जिल्हा बँकेत बदलून घेतल्याचा आरोप शिवाजीराव पाटील यांनी केल्यानंतर मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले। हसन मुश्रीफ यांनी 8 ते 10 दिवसात आरोपांचे पुरावे सादर करण्याचे आव्हान देत अन्यथा न्यायालयात फौजदारी बदनामीचा दावा दाखल केला जाईल असं स्पष्ट केले। गेल्या 35 ते 40 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आपली प्रतिमा जपली असून वैयक्तिक बदनामी सहन करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। गोकुळ दूध संघातील कारभार, चौकशी आणि राजकीय हस्तक्षेपांच्या मुद्द्यांवरून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण आता चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला दिसते। नागपूरच्या कळमना परिसरात इंस्टाग्रामवरील ओळख आणि प्रेम संबंधातून निर्माण झालेल्या वादातून 17 वर्षीय मुलाची हत्या झाल्याचं धक्कादायक घटना समोर आली आहे। जोहरान मुस्ताफ शेख अशा मृत मुलाचं नाव आहे। तर या प्रकरणात पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार मृत मुलगा आणि एका अल्पवयीन मुलीमध्ये पूर्व मैत्री होती। काही महिन्यापूर्वी त्या मुलीचं दुसऱ्या मुलासोबत जवळीक वाढल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला होता। मंगळवारी रात्री इंस्टाग्रामवरून संपर्क साधत जोहरानला अशरफी मस्जिद जवळील मैदानात बोलवण्यात आले। तिथे त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय। तर गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आलंय। मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालाय। घटनेनंतर कळमना परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलाय। मुंबईतील मासळी बाजारातील कोळी भगिनींशी संवाद साधताना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी "मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त" असं म्हणत त्यांना आश्वस्त केले। मासळी विक्रेत्या महिलांच्या अडचणी, बाजारातील सुविधा आणि उपजीविकेच्या प्रश्नावर त्यांनी चर्चा केली। यावेळी कोळी भगिनींना बाजारातील जागा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबतच्या समस्या मांडल्यात। यावेळी कोळी भगिनींनी बाजारातील जागा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबतच्या समस्या मांडल्या। त्यावर महापौरांनी प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना करण्याचं आश्वासन दिले। महापौरांच्या या संवादामुळे बाजार परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। नागपूर जिल्ह्यात अवैध मुरुम उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मुरुम माफियांनी अधिकाऱ्यांना थेट JCBला लटकवत तब्बल 4 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची माहिती मिळत असून या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार महसूल विभागाचे पथक अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेले असताना आरोपीने विरोध करत अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की केली। त्यानंतर नायब तहसीलदारांना JCBच्या सहाय्याने ओढत नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेत संबंधित अधिकारी जखमी झालेत तर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केलाय। अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांकडून महसूल आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना थेट धमक्या दिल्या जात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। प्रशासनाकडून या प्रकरणात कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत।
आजच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।